सो गाइस वेलकम टू न्यू ब्लॉग. तर काय चालू आता कॉलेजला. सगळ्यात पहिले आज डायरेक्ट ट्युशनला सुट्टी घेऊन घेतली. खूप शीट होत्या आमच्या, शीट काढायला सांगितलं होत्या हायवेच्या, तर एक सुट्टी मारली आज क्लासला. आता जातो पहिले हनुमान मंदिरात, दर्शन घेतो, मग डायरेक्ट तुम्हाला कॉलेजला भेटतो. तोपर्यंत ब्लॉग एन्जॉय करत राहा. फक्त काल काय झालं गाईज, आपले 200 सबस्क्रायबर कमी होऊन गेले. 200 सबस्क्रायबर्स कमी झाले, त्याच्यामुळे काल प्रॉब्लेम होऊन गेला. आता ब्लॉग थोडा लेट आला. आता 100 ते 150 सबस्क्रायबर लागतं. 1 केलं आपल्या, म्हणजे आता वरती टाकलेलं आहे मी हेडिंगमध्ये 1 कीज लोडिंग. तेवढं माझं काम करून द्या. तोपर्यंत ब्लॉग चालले फिरायला. आम्ही तिन्ही बॉडी बनायला चालले. आणि काय पुलअप मारणार आहे आता पुलअप मारताय. जिम लावले आम्ही तिन्ही. आता तुम्हाला दाखवतो एकदम भारी जिम मध्ये जातो आम्ही. आता कॉलेजहून डायरेक्ट जिमला चालले. आता आम्ही, आमची बॉडी खूप प्रिय आहे आम्हाला. तुम्ही जिम एवढी खतरनाक आहे आमची, तुम्ही पाहून होता गेडे जासान. जळगावची गोल्ड जिम आहे, त्याच्यावर पण भारी जिम आहे. तुम्ही घंटाव काढू शकत नाही. त्याच्यामुळे माझ्या सबस्क्रायबर परिणाम पडतोय. मंगेश भाऊ असतंय. चला आज एकदम मस्त जिम मारतो, ऍप्स वगैरे बनवतो आणि मग स्विमिंगला जातो. स्विमिंग हा एकदम ग्रेट स्विमर गाईच. अमरावती त्या कोर्सच्या इथून घेऊन आलाय तो अमरावतीवरून. सबस्क्राईब करा, दाबून सबस्क्राईब करा डायरेक्ट. एवढी खतरनाक आहे गव्हर्नमेंटची, ते खतरनाक आहे. आता पहा, आता जिम मारतोय वेदांत. तर गाईज आता ही खूप भारी जिम आहे. आम्हाला बॉडी बनवायची आमची. रोज आम्ही आता सकाळी 5 ते 6 आहेत जाऊ इथे. रोज स्टॅमिना वाढवायची, एक्सरसाइज सगळं करत जाऊ. आता हा पुलस मारतोय आता इथे जाऊन. स्टॅमिना वाढवला का वेदांत तू? बापरे, पुलस मारला जात नाही बघ, तोंड फुलतंय. मी आता बस चालवतो माझी सगळ्यात मोठी. चलो नंबर 1 रेसर बनने की प्लानिंग है. चलो मला पण दाखव ना. गाईज आता हे पहा एक बस. ओ अरे हे गोल गोल फिरतो. चल आबा चल, मोहाडी डीएसपी चाल लवकर. चाल 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 चाल. हे करून पाहतो आम्ही, करून पाहतो. नाही रे भूमी तर जैनाबाद जाईन. काय रे हे असं आहे, ते हे असं आहे गाईज. ओ बापरे गाईज, ओ गाईज गाईज कसं वाटतंय. आता नवीन टायटल सापडलं गाईज. मंगेश भाऊंचा ऍक्सिडेंट होता वाचला. नवीन टायटल सापडलं गाईज. बापरे, देखो गाइस किस तरह चूना लगाया जाता है. पानी डाल दिया है डायरेक्ट इसके अंदर. काय थांब रे, एकदा करून रे मंगेश. अरे पास पुरत नाही, चल दे दे. काय समजलं नाही. हा ना, चला चला लवकर. चलो गाइस, पुलस मारून बघतो मी आता. मंगेश भाऊ रोटे आता पुलअप्स मारणार आहे गाइस. ये मंगेश भाऊंचा गोळ आवाज. ये वेदांत भाई ट्रायसेप वाले, जिम वाले. मंगेश इथे काय करत आहेस रे तू? रामदेव बाबा मोदीने मला फोन करून व्यायाम सांगितला होता. रामदेव बाबा हे बॅक मारले मी आता. चेस्ट मारले आता. चेस्ट. आता सायकलिंग करतो मी. सायकलिंग? अरे तिला सायकलिंग नाही म्हणता, तिला स्टॅमिना वाढवायची एक्सरसाइज म्हणता. मी आता पुलअप मारतोय. वो नहीं, दोनों पैर एक साथ आगे पीछे करो. हाँ देखिए, ऐसे ही प्रैक्टिस करोगे तो एक दिन पक्का स्टैमिना बढ़ जाएगा. ये मेरा स्टाइल है नहीं वाला. और ये देखो आवाज तो ऐसे निकल रही है जैसे कि दिन भर का एक्सरसाइज हो गया. हाँ ना, ये देखो कितने गोड़ हंसते हमारे मंगेश भाई. गोड़ नहीं रे, मिठा है मिठा. ओ नहीं नहीं, मंगेश भाई को मिठा लाला चाहिए. अरे असं करना. ओ तू एक तरी पुलअप मारून नको जायस. तू मार नहीं गाइस, मुझको नहीं आता. तोंड पुरा मागल्यासारखं बनवतोय काय जा. चला बापरे, 100 एक झाले असं असं दाखवतोय. किती रुपये? 100 एक पुलअप झाले असं. कोणी सजेस्ट केला तुला व्यायाम? चला गाइस आज आपण एक एक्सपेरिमेंट करू. ही बापरे, घड्याळ कुठे सापडली? ही घड्याळ फेकल्यावर फुटते की नाही. चला ऐक रे, फेकू का गाइस? फेक. तुम्ही जर का 1000 सबस्क्रायबर पोहोचवून टाकसाल तर मी हे घड्याळ त्या झाडावरतून फेकेल. अरे
ये बड़ी अच्छी बात कही आप. त्या झाडावरती त्या गाड्या खाली पडेल आता. झाडावरती, बापरे काय रे, दोघी पाय पुढे करायचे असता रे येड्या. बापरे गाईज, एखादी पाय चुकलायचा त्याचा थोबाडा वगैरे सगळं फुटून जाईल खाली पडून डायरेक्ट. ना झोला लेके खड़े हो चुके हैं गाइस. मेरा लेके झोला लेके चलो एक्सरसाइज. ये ही एक्सरसाइज करून मी खूप मोठा होणार आहे आता. सच को बोल रहा हूँ गाइस, वीडियो के लिए इतने एक्सरसाइज करते. सुबह अगर एक पेड़ चलने को बोला तो फिर थक जाते. ये देखो प्लेन क्रैश गाइस, लाइव एक्सीडेंट. आपको दिख नहीं रहा होगा क्योंकि वो इनविजिबल है. काहीच तुम्हाला आता मी डायरेक्ट एकदम भूत्या जागी घेऊन जातो. चला माझ्यासोबत डायरेक्ट. चला तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा. तर गाईज आता प्रॅक्टिकलला चालले डायरेक्ट. ही आमची लायब्ररी बघा, ग्रंथालय. ग्रंथालय